हॅलो फ्रेंड्स, चला आता पाहूया जिजाची स्विमिंग जर्नी. रेडी आहात का? 1 2 3 चलो. तिला पहिल्यांदा पाण्यात पाय टाकून खूप आनंद झाला. सर आता इथे तिला पाय करून दाखवत आहे. नमस्कार, बाजूला आणि सरळ. आता तिचा पाय हातात घेऊन तिला सांगता आहे ती कसे स्ट्रोक्स करायचे. याला ब्रेस्ट स्ट्रोक म्हणतात. हे थोडं थोडं बेडकासारखंच वाटतं. नमस्कार, बाजूला आणि सरळ. नमस्कार, बाजूला आणि सरळ. आता जिजा हळूहळू प्रॅक्टिस करत होती आणि बघा इथे काय दंगा चालू आहे पोरीचा. छान बाबा तिला सांगतात इकडे ये जिजा, इकडे ये जिजा. आणि जिजाचं बघा काय चाललं. तिला इतकी मज्जा येत होती. ते ट्यूब घालून, फ्लोटर घालून खूप मज्जा करत होती ती. फ्लोटरनी इतकी मजा यायची तिला. बाबा तिला बोलवायचे, यायची बाबांकडे आणि म्हणायची नाही चालली मी. आणि इतकी छान खुदू 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 हसायची. मला खूप आवडायचं तिला ते पाहून. बघा बघा तुम्ही पण बघा बघा कशी करते ती. आता जिजाला घातलं फ्लोटर. सर बांधतायत कारण मॅडमचं वेटच कमी होतं. सरांना भीती वाटायची मॅडम परत पाण्यात सिंक झाली तर. मग सरांनी तिला फ्लोट बांधला आणि मग आमच्या बेडकाला सांगितलं जा आता तू स्विम करायचं. चालला आमचा बेडूक. इनिशियली थोडा पायवरती येत नव्हता, पण नंतर मग सरांनी तिचा पाय धरला आणि तिला सांगितलं नमस्कार, बाजूला आणि मग सरळ. पण आमचं नमस्कार व्हायचं, बाजूला आणि सरळ नाही होत होतं कारण की बिगिनर स्टेजमध्ये होती ना. थोडासा टाइम लागतो आणि थोडंसं बॉडी बॅलन्सिंगला पण थोडासा वेळ लागतो. मग ती काय करायची, किनाऱ्यावर यायची म्हणजे पूलच्या कॉर्नरला आणि मग त्या बारला पकडून प्रॅक्टिस करायची. मग तिला थोडासा कॉन्फिडन्स आला की सर परत डीपमध्ये घेऊन जायचे आणि तिला सांगायचं जिजा आईसोबत जर मॉलमध्ये जायचं आहे ना तर व्यवस्थित स्विमिंग करायचं. सर तिला सांगताय चल जिजा कर, मी आहे. सरांना दिला तिला ढकलून पाण्यात. असाच कॉन्फिडन्स वाढतो. खूप छान सर होते, खूप छान शिकवायचे, मस्त शिकवत होते. संतोष सर नाव होतं त्यांचं. आहे म्हणजे छान शिकवतात ते. आता बघा जिजा कशी कॉन्फिडेंटली पोहते स्विमिंगच्या या कॉर्नर पासून त्या कॉर्नर पर्यंत. व्यवस्थित छान तोंडात फुग्गा जणू काहीतरी भरून ठेवलंय तोंडात असं तोंडात धरायची आणि मग स्विमिंग करायची. नंतर मग तिला एकदम डीप साईडला घेऊन जायचं आणि तिला सांगायचं चल जिजा पटकन स्विमिंग कर, लवकर लवकर लवकर. ती ट्राय करायची पटकन साईडला येऊन जायचं. पण मग तिचे बाबा म्हणायचे नाही 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 नाही, जर तू पूर्ण फिनिश केलं तर तुला परत तिकडे नाही जाऊ देणार. पूर्ण फिनिश करायचं. बघा आमचा बेडूक पूर्ण बेडूकच वाटतोय, कसा हात करतोय, कसं स्विम करतोय. मला खूप आनंद झाला तिला असं पाहून आणि खूप छान वाटलं. कशी वाटली जर्नी? लाईक करा. थँक्यू.